जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी 4 नगर परिषदेची जबाबदारी सोपवलेली होती। चाकण, खेड, मंचर आणि जुन्नर या 4ही नगर परिषदेवर भगवा फडकवायचं काम शरद सोनवणे यांनी फत्ते केलेलं आहे। आणि जुन्नरमध्ये देखील ज्या सुजाता काजळे हे जे उमेदवार आहे त्यांचा दणदणीत असा विजय झालाय। छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला ही मानवंदना आहे। खरं तर शिवनेरीवर भगवा ध्वज चांगला दिसतो। बाकी इतर लोक आपापलं काही साध्य करण्यासाठी खरं तर या निवडणुका लढतात, परंतु अस्मितेची लढाई, सर्वसामान्य लढाई बघा। विधानसभेला इथं धनुष्यबाण राहिलं नाही 50 वर्षाचं, लोकसभेला धनुष्यबाण राहिलेलं नाही। माझ्यासारखा माणूस सर्वसामान्य जनतेतून अपक्ष लढला आणि त्यांनी पुन्हा एकदा शिवधनुष्य सर्वसामान्य जनतेसमोर उभं केलं। त्याच्या पाठीमाग कारण असं आहे की खूप लोकांचं भेळ खाऊन, वडेपाव खाऊन, स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून या धनुष्यबाणाला ज्यांनी आयुष्यभर मतदारांनी जपलं, त्या धनुष्यबाणाला संपवायचा विडा काही लोकांनी घेतलेला होता। मला आई शिवाई मातेने आशीर्वाद दिला आणि मी साहेबांना शब्द दिला, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा मी शिवसैनिक आहे। मी आपल्याला शब्द देतो, जुन्नर, मंचर, खेड आणि चाकण या 4ही नगर परिषदा मी तुम्हाला देईल म्हणजे देईल। आणि मला सर्वसामान्य माणसांनी खरं तर उजवी दिली। आज तसं पाहायला गेलं तर आज या ठिकाणी मोठमोठे धनाढ्य लोक होते, खूप मोठा पैशाचा वापर इथं झाला। त्यांच्या पाठीमागं आपल्याला माहीत आहे की पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा म्हणून ओळखला जातो, पण त्यांना चोख उत्तर आता जनतेने दिलेलं आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही याच्यापेक्षा उजवं यश घेऊ, कारण इथले जे स्थानिक लोक जे नेतृत्व करतात त्या लोकांचं लोकांशी वागणं काही बरोबर नाही। ते रोज खोटं बोलतात, खोटं वागतात, लोकांमध्ये खोटं पसरवतात। खोटं पसरवण्यामध्ये त्यांनी आयुष्य गेलेलं आहे। आयुष्यभर पुण्यामध्ये बायका बरोबर राहायचं, त्यांचं आयुष्याबरोबर त्यांच्याबरोबर आपलं स्वतःची स्वप्न पूर्ण करायचे। आणि शेवटचा 1 महिना आला की मी इथे बसून काम करेल, मी तिथे बसून मुक्काम करेल, असं चालत नाही। 12 महिने लोकांचे डोळे पुसावे लागतात, त्यांच्या सुखदुःखात जावं लागतं, ज्यांचं जळीत झालं आहे त्यांचे कुटुंब उभे करून द्यावे लागतात, मुलामुलांचे शिक्षणाचे प्रश्न असतील तर त्यांचे पैसे उभे करून द्यावे लागतात, गोरगरिबांचे ऑपरेशन असेल तर त्यांना जाऊन त्या ऑपरेशनची बिलं कमी करावी लागतात। सर्वसामान्य माणसाला काय म्हणून गरज नाही, त्यावेळेला ही लोकं कुठत नसतात आणि पैशाच्या जोरावर त्यांना हे सगळं विकत घ्यायचं असतं। ह्या विकतचा जो फॉर्म्युला आहे त्याला उत्तर माझ्या विधानसभेपासून द्यायला लोकांनी सुरुवात केलेली आहे। पैसा घ्यायचा एकाचा, पण मतदान मात्र प्रामाणिक माणसाला द्यायचा, हा अजेंडा मात्र आता संपूर्ण या मतदारसंघामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्याच्या उत्तरेच्या बाजूला, ठीक आहे, त्या दक्षिणेच्या बाजूला तिकडे इंदापूर आहे, बारामती आहे, पण त्या इंदापूर बारामतीला आमचं चोख उत्तर जाईल। हा विजय आम्ही विनम्रपणे स्वीकारतो। माझं कार्यकर्त्यांना आणि विजय सगळ्या लोकांना आव्हान आहे, अतिशय आजचा गुलाल नाचला पाहिजे, बेफामपणे आनंद साजरा केला पाहिजे, पण कुणाला चीड येईल, कुणाला त्रास होईल असं आपण वागायचं नाही। विनम्रपणे हा विजय स्वीकारायचा आणि मातीवर पाय ठेवून आपण उद्यापासून कामाला लागायचं। ह्या विजयानंतर आजपासून आपली जबाबदारी वाढलेली आहे। लोकांच्या अडीअडचणी, त्यांचे घरकुल, गटर व्यवस्था, लाईट, कचरा, पाणी, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार करणं फार गरजेचं आहे। आणि त्याच्यासाठीच आपल्याला नगरसेवक बनवलेत, त्याच्यासाठीच आपल्याला नगराध्यक्ष बनवलेत। या 4ही नगराध्यक्षाकडून त्या चांगल्या 4ही शहरामध्ये चांगला विकास करून घ्यायची जबाबदारी शरद सोनवणेची होती, आहे आणि राहील। आम्ही जनतेशी पडताना करणार नाही। जनतेला जो शब्द दिला आहे तो आम्ही पूर्ण करू आणि विनम्रपणे ह्या विजयाला आम्ही सन्मानपूर्वक पाहतो। मतदारांचा हा विजय आहे, मतदार हा राजा ठरलेला आहे, कार्यकर्त्यांचा विजय आहे। काही लोकांनी त्याग केला, नगराध्यक्षपदाला आपल्या उमेदवाऱ्या मागा घेतल्या आमच्यासाठी, काही लोकांनी आम्हाला त्रास दिला, काही लोकांनी जातीयवादी समीकरणं बाहेर काढली, तर काही लोकांनी पैशाचा प्रचंड बळ वापरलं, तर काही लोकांनी रचनात्मक पद्धतीने जुन्नरचा भगवा कसा खाली येईल, मग वेगवेगळ्या बलुतेदार लोकांना त्यांनी पैसे देऊन उभं केलं नगराध्यक्षपदाला। आपल्याला माहीत आहे की इथे जवळजवळ 8 पैकी 7 लोक जी होती ती वेगवेगळ्या बलुतेदार लोक समाजाला त्यांनी चेतावणी दिली आणि त्यांना सांगितलं का तुम्ही लढा आणि शरद सोनवणेचा पराभव महत्त्वाचा आहे, भगव्याचा पराभव महत्त्वाचा आहे, पण जनतेने ते केलं नाही। मी आभार मानतो माझ्या तमाम मायबाप जनतेचं की ते आमिषाला बळी पडले नाहीत। त्यांनी लोककल्याणकारी
रयतेचं जे स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवरायांच्या भूमीला मानवंदना दिली. जेवढे नगराध्यक्ष पदाला आणि जेवढे नगरसेवक पदाला लढले, काही पराभूत झाले, हे सगळे आमचेच लोक होते, आपले जुन्नर तालुक्यातल्या मातीतली लोक होते. यश अपयश होत राहतो. जे पराभूत झालेत त्यांचं कौतुक करतो, जे विजयी झालेत त्यांना शुभेच्छा देतो. सर्व समाजाला, सर्व जाती धर्माला आणि सर्व लोकांना बरोबर घेऊन 100% विकासाचा रथ अविरतपणे पुढे घेऊन जाऊ हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि ही सलामी धनुष्यबाणाची ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि चरणावर समर्पित करतो आणि ह्या सलामीचा ध्वज आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना समर्पित करतो. जय शिवराय. जुन्नर तालुक्याचे माजी आमदार त्यांनी कंबर कसली होती या ठिकाणी आणि ते अशी भली मोठी रॅली काढत होते आणि जरा तुमच्या रॅली काय तशा होत नव्हत्या आणि अशी रॅली चालू होती आणि तुम्ही त्यांच्याकडे पाहून हसत होता. त्यांनी खोटं प्रेम लोकांना दाखवायचा प्रयत्न केला. त्यांच्या तोंडात कधी जय महाराष्ट्राला नाही, जय महाराष्ट्राचा त्यांना राग यायचा. त्यांना कधी जय श्रीराम त्या आयुष्यात कधी म्हटले, त्यांना जय श्रीरामाचा राग यायचा. त्यांनी वास्तविक इथं कधी शहरामध्ये आलं तर एकच समाज धरला. शरद सोनवणे मात्र सगळ्या समाजाला बरोबर घेतलं. हा फरक आहे त्यांच्या आणि आमच्या विचारधारेमध्ये. त्यामुळे त्यांच्या रॅल्या ज्या होत्या त्या त्यांनी रॅल्यांचा बनाव केला होता, शक्ती प्रदर्शन केलं होतं. पण मी स्वतः प्रत्येकाच्या दरवाजामध्ये जाऊन जे जे की वोटर्स आहे त्या लोकांना भेटून त्यांच्याशी मी शब्द घेतले. त्यांच्या काही अडचणी त्या समजून घेतल्या आणि प्रत्येक अडचणीला मी शब्द दिला. त्यामुळे निश्चितपणे त्यांनी केलेल्या जे गोष्टी आहेत, त्यांनी बघा एक गोष्ट खोटी मुद्दा फार मोठा मांडला की माझी आमदारकी गेली आणि येणाऱ्या आमदारांनी मस्जिद, मंदिरं, सगळी प्रार्थना स्थळांची कामं बंद केली. ते खोटारडे आहेत. खोटेपणा त्यांच्या रक्तात आहे, पिढ्यानपिढ्या. ते नाही सुधारणार, कधीच नाही सुधारू शकत. त्यांना प्रामाणिकपणे वागायचा सल्ला आहे माझा. चांगलं वागा ना, चांगलं बोला आणि खरं बोला. ते नेत्यांना सुद्धा सगळं वरचं आवचं भाव करून सांगतात, खोटं सांगतात. आणि त्यांच्या आजूबाजूचे सुद्धा काही कार्यकर्त्यांनी जे पेरोड ठेवले हे फक्त खोट्याचेच आहेत. त्यांच्याकडे काहीच खरं नाही आहे. त्यामुळे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की त्यांच्या ह्या वागणुकीमुळे गटतट होतात. त्यांच्या वागणुकीमुळे आणि त्यांच्या आत्तापर्यंत त्यांची परंपरा पाहिली त्या सर्व लोकांची, त्यांच्यामुळे या शहरामध्ये दंगली घडल्या, जातीवाद घडले. खरं आम्ही सर्व जाती धर्माच्या ताटात जेवणारी माणसं आहे. आम्हाला हिंदू काय, मुस्लिम काय, दलित काय, बौद्ध काय, किंबहुना बारा बोलते, तेली, माळी, बाळी, साळी, कोळी, आदिवासी काय, आम्हाला सगळे आमचेच आहेत ना. या स्वराज्याला ज्यांनी खरं तर दिव्य स्वप्न दिलं, त्यांनी रयतेचं राज्य उभं करत असताना सर्व लोकांना बरोबर घेतलं. छत्रपती शिवरायांच्या तोफखानाचे प्रमुख कोण होते तर इब्राहिम गाडगे होते की त्यांच्या खांद्यावर महाराज स्वराज्याने महाराजांचं स्वप्न दिलं तोफ गोळ्याचं. आम्ही हे जातीवाद मानणारी माणसं नाही. त्यामुळे विकासाचा अजेंडा होता. विकासाचा अजेंडा ते म्हटले की शरद सोनवणे सगळे हिंदू माणसं उभी करणार. माझ्यामध्ये आम्ही मॉमेडियन माणसं उभी केली ना, नाही केले का? आम्ही सगळ्या जाती धर्माला आम्ही त्या ठिकाणी संधी दिली, असं नाही केलं. उलट त्यांनी सर्व नगराध्यक्षांना थोडे तीर्थप्रसाद देऊन उभे केले. पण ते वाईट आहे, हेतू वाईट. मी म्हणतो ना नेहमी, ज्याचं कर्म वाईट, ज्याचा हेतू वाईट, त्याचं आयुष्य वाईट. आणि मी नेहमी सांगत असतो, हे बाळासाहेब ठाकरेंचा उद्गार आहे, ज्याचा नेता चोर त्याचा कार्यकर्ता चोर, आणि ज्याचा नेता प्रामाणिक त्याचा कार्यकर्ता देखील प्रामाणिक. हे उत्तर प्रामाणिक जनतेचं आलेलं आहे. जनतेला मी पुन्हा एकदा मनापासूनचं सॅल्यूट करतो. सॅल्यूट जुन्नर, मंचर, खेड, चाकण, सॅल्यूट माझ्या जनतेला. मंचर नगर परिषदेमध्ये एवढे दिग्गज उभे असताना देखील तुम्ही तिथं बाजी मारली. सर, आम्हाला हिनवलं गेलं. मला झोप गेली माहिती 3 दिवस. मला जेवण पण नाही गेलं. काय बोलले ते लोक माहिती आहे? त्यांचा एक कार्यकर्ता असं बोलायला लावलं त्याला मोठ्या लोकांनी की शिवसेनेचे जर राहिले काय, अहो यांना स्वतःची त्या ठिकाणी उमेदवारी सुद्धा भरता येणार नाही ना. त्याच्या खालचे नगर परिषदचे त्यांना उमेदवार देताना नगरसेवकाचे त्यांचं पॅनल पूर्ण होणार नाही. त्यांची अतिशय दुबळी अवस्था झाली. 50 वर्षाच्या मातब्बर शिवसेनेला, ज्या शिवसेनेने आत्तापर्यंत खासदारकीला 15 वर्ष विजय दिला, ज्या शिवसेनेने जुन्नरमध्ये आत्तापर्यंत नगरपालिका, नगराध्यक्ष, पंचायत समितीने सभापती दिले, अशा शिवसेनेला ह्या शिरूर लोकसभेमध्ये हिनवलं गेलं, तुच्छ मानलं गेलं. म्हणजे कालपर्यंत तुम्ही सगळे होते तोपर्यंत शिवसेना तुमच्या मताप्रमाणे योग्य होती.
आणि आता एक साध्या कार्यकर्त्याला आमच्यावर आणि आमच्या पक्षासकट बोलायला लावलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा अपमान झाला, भगव्या ध्वजाचा अपमान तुम्ही केला. आणि मग एकदा हा भगव्या ध्वजाचा जर शिपाई जर उठला आणि तो पेटला तर तो काय करू शकतो, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मंचर आहे. मी तिथे गेलो, प्रामाणिकपणे हात जोडले, पाया पडले आणि तिथं पॅनल उभं केलं आणि तिथे फार मोठं उत्तर आलं. आंबेगाव तालुक्यामध्ये असं उत्तर येईल असं राज्याच्या कुठल्याही प्रमुखाला वाटलं नाही. मग हे देवेंद्रजी असू द्या, एकनाथजी शिंदे असू द्या, अजितदादा असू द्या, त्यांना असं वाटलं नाही की हे दोन मातब्बळ एकत्र झाल्यानंतर तिथं शिवसेनेसारखी साधा संघटनेचा विजय होईल. आणि मला अभिमान आहे माझ्या शिवसेनेचा, माझ्या तमाम सर्व मंचरकरांचा, का त्यांनी आबरू राखली छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या भगव्याची. मी आन बाण शान जोपर्यंत आहे तोपर्यंत मंचरवासियांना शब्द दिला आहे. त्यांची सगळी कामं यांनी केलेल्या कामापेक्षा हजारो पटीने जास्त करून दाखवेल. हा शब्द मात्र एक शिवभक्ताचा आहे आणि हा शिवभक्त मागं हटणारा नाही, हा शिवभक्त मागं जाणारा नाही, कंबर कसणारा आहे आणि मंचरकरांना दिलासा देणारा आहे. आढळराव पाटील, वळसे पाटील दिग्गज जोडगोळी असताना देखील विजय मिळवणं, बघा ती फार मोठी मंडळी आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. त्यांचा आवाका मोठा आहे, आमची ताकद छोटी आहे, पण आमच्याकडे लढणारे माणसं मात्र प्रामाणिक आहे. ती पैशावर लढणारे नाही, ती भाजी भाकर खाऊन लढणारी माणसं होते. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जसं कमरेचा शेला घेऊन ज्यांनी अहोरात्र आपली तलवार मानेवर ठेवली, असे जे कार्यकर्ते होते त्यातलीच प्रतवारी म्हणून आमच्या मंचरकरांनी आम्हाला त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट करून दिली. त्या लोकांपर्यंत बोलणे एवढा मी काही मोठा नाही, मी फार छोटा कार्यकर्ता आहे, खूप लहान आहे. परंतु जनतेने जे प्रेम दिलं, जनतेने जो विश्वास दिला, त्या विश्वासाला मात्र आम्ही विकासाचं उत्तर देऊ. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून कालही प्रचंड पैसे आम्ही आणले आणि आजही उद्याच्या काळामध्ये आम्ही प्रचंड ताकदीने पैसा आणून विकास मात्र मंचरकरांचा लाजवाब करून दाखवू, एवढाच विश्वास तुम्हाला या ठिकाणी शिवसेना आणि भाजपची युती होणार होती. शरद सोनवणे आणि मधुकर काजळे यांनी खोडा घातला असा आशा बुचके यांनी आरोप केला. वेगवेगळे खालच्या पद्धतीचे आरोप तुमच्या दोघांवर करण्यात आले. शरद सोनवणे नेहमी टीकेचा धनी झालेला आहे. म्हणजे जेवढं प्रामाणिक आहे तेवढे सगळे बाकीचे लोक आहे. आणि शरद सोनवणे हा गद्दार माणूस आहे त्यांच्या नजरेने, पण माझ्या रक्तामध्ये ॲडजस्टमेंट हा विषय नाही, मी कधीच करत नाही. मी खंड लढवणारा माणूस आहे शिवरायांचा. आत्तापर्यंत मी एकाकी लढलो, एकदा इंजिनावर निवडून आलो या राज्यात, एकमेव. दुसऱ्यांदा माझा थोड्याशा मताने अल्पासा पराभव झाला, कारण मला सर्वांनी चारही बाजूने घडलं आणि माझा अभिमन्यू झाला. सगळ्यांनी म्हणून मला माझा वध केला. त्या निवडणुकीत मला शरद सोनवणे संपवण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न केले आणि मला मातीत गाडण्यात आलं. पण मातीत गाडलेला हा शिवमावळा पुन्हा त्या राखेतून बाहेर आला. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मी तो माणूस आहे शिवमावळा की त्याने उत्तर दिलं माझ्या जनतेच्या माध्यमातून. आणि ह्यावेळेला ही रिक्षा, एका बाजूला तुतारी, एका बाजूला घड्याळ. मला सांगा बघू, एवढी मातबर लोकांनी निर्णय केला आणि माझ्या शिवधनुष्याला, माझ्या हिंदवी स्वराज्याच्या भगव्या तेजाला थांबवण्याचं काम केलं. पण माझ्या जनतेने मात्र ज्यावेळेला माझी लाज लागली, छत्रपती शिवरायांच्या असलेल्या भगव्याला त्यांनी आटके पार नेऊन दाखवलं आणि आज सगळे पॅनल उभे राहिले. जर मी पराभूत झालो असतो तर हिंदवी स्वराज्याचा हा भगवा ध्वज खाली पडला असता. पण पुन्हा एकदा धुळीस मिळालेलं आमचं या ठिकाणचं सगळं कर्तृत्व पुन्हा एकदा आम्ही त्या तलवारीच्या पातीवर पुन्हा चमकेल अशा पद्धतीने घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला शपथ आहे ह्या मातेची, आम्हाला शपथ आहे ह्या कार्यकर्त्यांची, ह्या कार्यकर्त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि ह्या संपूर्ण असलेल्या मतदारसंघांसाठी आम्ही प्राणपणाला लावू, परंतु विकासाची मात्र उंची गाठू, एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने. तुम्ही बुचकेंच्या आरोपांना उत्तर दिलं नाही. नाही, मी बुचके आणि बेनकेंना कधी उत्तर देत नाही. ती एकत्र, दोघंही एकत्र आहेत. मी नेहमी सांगितलं, बे आणि बो हे दोघं एकत्र आहेत. ते इकडं भांडतात आणि आतमध्ये एकत्रच बिर्याणी खातात. हे दोघंही हुशार आहेत, प्लॅनर आहेत. ते दोघंही एकमेकाला धरून काम करतात आणि मला नेहमी खंडित गाठायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, त्या बहीण भावाचं नातं चांगलं आहे. त्या दोन बहीण भावांच्या नात्यामध्ये मला काही बोलायचं नाही. तुम्ही तर मधुकर काजळेंच्या उमेदवारीबद्दल सांगितलं होतं, त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तुम्ही तसंच प्रचार केला, परंतु तसं भाजपकडून करताना दिसून आलं नाही. नाही, भारतीय जनता पार्टी लढली, चांगले आमचे मित्रपक्ष आहे, त्यांचं कौतुक आहे. शेवटी प्रत्येक पक्षाचा अजेंडा असतो.
आपापला पक्ष वाढवण्याचा, लढण्याचा. शेवटी ते आमचे भाऊच आहे. पक्षामध्ये आम्ही एक विचाराने चालतो. शेवटी आमचा विचार सेना भाजपचा हा अजेंडा आहे गेल्या 50 वर्षाचा. त्याच्यामध्ये पक्षवाढीसाठी समजा त्यांनीसुद्धा निर्णायक भूमिका घेतली. त्यांच्या उमेदवाराला जवळजवळ 750-800 मतं पडली. 700-800 मतं म्हणजे मोठा गॅप होता. जर समजा त्या 700-800 मताने कदाचित आम्हाला धक्का सुद्धा लागू शकला असता. पण शेवटी काही खेळी आम्हीसुद्धा खेळल्या. शेवटी आम्ही शिवरायांचे पाईक आहोत आणि युक्त्या करणं हे आमचंसुद्धा काम आहे. युक्तीबरोबर शक्ती आणि धनशक्तीला जनशक्तीची उंची आम्ही गाठून दिली. या धनशक्तीला उत्तर दिलं, गनिमिक आवाज झाला आणि विजय मात्र शिवरायांच्या स्वराज्याचा झाला. कार्यकर्ता गनिमी कावा झाला, 4,500 मतं मिळाली काँग्रेसला. गनिमी कावा नाही बघा, आता असं आहे, हे राजकारणाचे डावपेच आहे. राजकारणी डावपेच होत राहतात. डावपेच खेळल्याशिवाय निवडणुका पण होत नाही. ना तर एवढ्या मातबर पैशावर लोकांसमोर आमच्यासारखे फाटके माझा टिकणार नाही. त्यामुळं ज्या लोकांनी आम्हाला याच्यामध्ये या गनिमी कामामध्ये सुद्धा मदत केली, मी त्यांचे ऋण कधीच विसरणार नाही. त्यांनासुद्धा योग्य त्या जागेवर मी भविष्यामध्ये बसवेल आणि त्यांनासुद्धा आम्हाला जी उंची गाठून दिली, ज्या पदावर बसायची, त्यांनासुद्धा आम्ही आमच्या बरोबर घेऊन काम करू एवढा विश्वास या निमित्तानं देतो. जमीर कागदी तिकडं पराभूत झाले, परंतु ते आनंद साजरा करत होते, गुलाल खेळत होते. बघा म्हणजे गनिमी गावात का नाही, बघा जमीर भाईंनी एवढी मतं घेतली म्हणजे सगळ्या पक्षांपेक्षा त्यांची लोकप्रतिमा काय आहे ती त्यांनी समाजामध्ये दाखवून दिली म्हणून तो गुलाल होता. काही लोक त्यांना टिंगल करायचे की जमीर कागदी 500 मताच्या पुढे जाणार नाही. पण जमीर कागदी यांनी स्वतःचं कर्तृत्व, स्वतःची उंची, स्वतःचं कष्ट, मुस्लिम बांधवांप्रती त्यांनी केलेलं काम हे नेहमी त्यांनी उज्ज्वल दाखवलं. आणि त्यांच्या भाषणावर तुम्ही कधी बघा, ते जेव्हा भाषण करायला उठतात तेव्हा म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत झालेल्या जुन्नर तालुक्यामध्ये, जुन्नर शहरामध्ये. त्यामुळे त्यांचा लौकिक अर्थाने लोकांनी जातीवाद बघू नये. लोक काही अर्थाने त्यांना जातीवाद ठरवतात, पण माझ्या दृष्टीने ते एक त्यांच्या समाजाचे संकट मोचक आहेत आणि त्यांनी त्यांची लढाई लढली आणि त्यांनी सगळ्यांना हे अंजन दाखवलं आहे की मी अजून थोडा लवकर जर तयारी केली असते तर कदाचित याचं उत्तर आम्ही वेगळं देऊ शकलो असतो. ठीक आहे, आता माणसं आहेत, माणसाच्या प्रत्येकाच्या भावना आहेत, परंतु त्यांना हलक्यात जे घेतलं समोर आमच्या विरोधकांनी, तेवढं हलक्यात घ्यायला नव्हतं पाहिजे असं आमचं मत आहे. हे होते जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आणि त्यांच्याकडे जी जबाबदारी एकनाथ शिंदेंनी जी सोपवली होती, त्या 4ही नगर परिषदांवर पहिल्यांदा भगवा फडकवायचं काम शरद सोनवणेंनी केले. आणि या पश्चिम महाराष्ट्रातला पुणे जिल्ह्याला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजलं जायचं, त्या बालेकिल्ल्याला अखेर खिंडार शरद सोनवणे यांच्या रूपाने पडलेला आहे. आणि एकनाथ शिंदे यांचा जो विश्वास आहे तो सोनवणेंनी सार्थ ठरवलेला आहे. पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर.